स्वजनांच्या रक्षणासाठी व आया बहिणींच्या आबरूला जागृत करण्यासाठी अवतरलेली साक्षात सौदामिनी, स्वराज्याचा पाया रचणारे शहाजीराजे भोसले यांची राणी आणि सिंदखेड राजा येथील वीर सुभेदार लखोजीराव जाधव यांची सोनकळी कन्या जिजाऊ बोलते. शिवबांच्या प्रत्येक वीराश्रयाला, प्रत्येक निर्णयाला आशीर्वाद देणारी त्यांची आदर्श राजमाता जिजाऊ बोलते. रांझेच्या पाटलाने माया बहिणींच्या आबरूवर हात टाकणाऱ्या रांझे पाटलांचे हातपाय कापून चौरंग तयार करायला सांगणाऱ्या सर्जनशील शिवबांची मी आदर्श राजमाता आई जिजाऊ बोलते. सुरतेच्या लुटीमध्ये कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माहेरवाशी पोरीसारखे साडी चोळा देऊन परत पाठवणाऱ्या विश्वबंधू शिवबांची मी आई बोलते. आज मी पाचाडच्या समाधीतून परत जागे झाले आहे. मी का आली आहे? आज माझे रक्त सळसळत आहे. आया बहिणींची अब्रू, भ्रष्टाचार हे पायदळी जात आहे. हे बघून हे आमच्याकडनं बघत नाही. शिवबा तुम्ही कुठे आहात? आज आम्ही पाचाडच्या समाधीतून परत आलो आहोत. आम्ही स्वप्न बघितले होते ते हिंदवी स्वराज्याचे. हिंदू म्हणजे सर्वांसाठी न्याय, हिंदू म्हणजे धर्म, हिंदू म्हणजे संस्कृती. या सर्वांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आम्ही कित्येक तरी संघर्ष केले. अहोरात्र दिवस आम्ही चिंतेमध्ये काढले. आम्ही चिंतेमध्ये काढून तुमच्या जन्माची वाट बघितली. प्रत्येक उद्दान व उन्नत असे महामंगल करणारे ते सर्वांनी संक्रमित करणारी तुमची आऊसाहेब आज तुम्हाला साथ घालत आहे. प्रसन्नच बाग आहे. आज निजून जाणार नाही. आज परक्यांवर हल्ले नाही करायचे. आज लढाई नाही करायची. तर शिवबा, आज गरज आहे तुम्हाला परत त्या न्याय संहिता सांभाळण्याची, परत तुमच्या बुद्धीला व न्यायशास्त्राला पणाला लावण्याची. आमच्या कमरेवरची ही तलवार बघत आहात. ही तलवार कोणाला द्यायची आहे? ही तलवार द्यायची आहे आपलेच लोकांना. मात्र आज हे कर्मांध, धर्मांध व मधांध झालेल्या लोकांना आपले कसे म्हणू? आणि या अशा नराधमा लोकांची नरडी घोटायला आज माझेच हात सळसळत आहेत. मात्र माझ्या संस्कारांचं काय शिवबा? माझ्या संस्कारांचं काय? जर संस्कारांचं बाळ कडू करून तुम्ही एवढे सिद्ध झाले म्हणून आज मी आई एक भावनाग्रस्त झालेली ही तलवार तुम्हाला द्यायची आहे. आणि ही तलवार फक्त सणासमारंभी मिरवायची किंवा पूजायची नाही, तर दाखवून द्या त्या नराधमास की आई बहिणींच्या आबरूवर हात घालण्याचा परिणाम काय असतो ते. का प्रत्येक पिढीला मी आणि माझ्याच लेकराचा आदर्श हवा? का काय करणार आमचा आदर्श घेऊन? फक्त आमच्या जयंती पुण्यतिथी साजरा करून, मोठमोठा जल्लोष उद्घोष करून, समाजवादाबद्दल जागृती करून आणि तीच भावना शून्य इथे सोडून घरी निघून जातात. अहो माझ्या लेकरांनो, आज तुम्हाला एकच विनंती आहे की आमच्या कष्टांना फक्त सणासमारंभासाठी मर्यादित ठेवू नका. आज तर गरज आहे खंबीर होण्याची, चरित्र आणि चारित्र्य यामधील फरक जाणण्याची. आम्ही नाही का आमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने रामकृष्णाच्या गोष्टी सांगून शिवबाला घडवले. ज्या प्रकारे जगदंबेने 9 दिवस 9 रात्र व्रतवैकल्य करून, अखंड युद्ध करून राक्षसांचे निर्दालन केले, त्याच प्रकारे आम्ही देखील स्वप्न बघितले की आम्ही सुलतानाच्या विरुद्ध जाऊन युद्ध करून आमच्या देवादिदेवांच्या भूमीला स्वतंत्र करू. आणि हे स्वप्न उरी बाळगून आम्ही शिवबांना घडवले. तर लेकरांनो, आज मला जिजाऊ हवी आहे, तर ती फक्त तुमच्या विचारात नव्हे, तर ती तुमच्या आचरणात हवी. आणि एक गोष्ट माझी लक्षात ठेवा की एक स्त्री ही संपूर्ण जगाला बदलण्याची ताकद, शक्ती तिच्यामध्ये घेऊन असते, तर गरज असते फक्त त्या शक्तीला ओळखण्याची. आणि आज एवढं बोलून मी माझे शब्द संपवते.